ठाण्यातील 3 हात नाका इथल्या वन विभागाच्या कार्यालयामागील जमीन खचली आहे आणि त्यामुळे तिथे थोडीशी घबराट सुद्धा पसरलेली आहे। वन विभागाच्या कार्यालयामागची ही जमीन आहे जी खचल्याचं सध्या दिसतंय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी। रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आता घटना घडू लागलेल्या आहेत। मी सध्या आहे 3 हात नाका परिसरातील वन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये। वन विभागाचं हे कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या मागच्या बाजूला वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची चाळ आहे। त्या चाळीच्या मागची जमीन जी आहे, वन विभागा कर्मचारी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा, कधीची ही घटना घडली होती आणि काय नुकसान या ठिकाणी झालंय? सकाळी 7 वाजता आम्ही पाहिलं तर कसा तरी आवाज येत होता म्हणून बघितलं तर अक्षरशः भिंत खाली कोसळलेली। भिंतीच्या बाजूला पाण्याची टाकी होती, टाकी पूर्णपणे खाली गेलेली आहे। 2 झाडं होती, नारळाचं झाड एक आणि आंब्याचं झाड आणि उंबराचं झाड हे अक्षरशः कोलमडून पडलेलं खाली। तर इथं आता पावसाचा जोर जर वाढला तर अजून पाणी खाली झिरपून अजून जमीन घसरण्याची भीती अजून आहे। त्यामुळे आता आम्हाला इथं आम्हाला भीतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मनामध्ये भीती निर्माण झाली का असं। काय सांगाल, कशा प्रकारे ही घटना घडली होती आणि काय नुकसान झालंय का? काय नाही, बाथरूम आमची हे झालेले खचलेले आहेत, सर्व हे झालेले आहेत। बाकी झाडाचा जो आहे पदार्थ झालाय तो पण तिकडचं एक खचत झालाय। अजून दुसरं काय आमची घराची पण होत चालेल, दुसरं काय म्हणजे बाथरूम यांचं टाकी गेलेलीच आहे। पूर्ण किचनचं ह्याचं सगळं ही तडे गेले, ती खिडक्या बिडक्या ही सगळं ही होऊन गेलेली आहे ती। आणि रात्री कधी पडली तर त्याला काय करायचं, आम्ही झोपलेला असतो किंवा काय असतो, लहान पोरं आहे ती घरात। 14 घरांना मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे या घटनेमुळे आता या सर्व या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं सध्या तरी पाहायला मिळतंय। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दुल, पुढारी न्यूज, ठाणे।